गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील के अंतर्गत आने वाले सौंदड़ गांव में गुड़ी पड़वा के अवसर पर 2 दिवसीय शंकर पट का आयोजन सरपंच हर्ष मोदी द्वारा किया गया। इस आयोजन में गोंदिया, भंडारा और नागपुर जिलों की कुल 102 बैल जोड़ियां शामिल हुईं। शंकर पट पर से प्रतिबंध हटने के बाद पिछले 3 वर्षों से गोंदिया और भंडारा जिलों में बड़े पैमाने पर शंकर पट का आयोजन किया जा रहा है। इसी के तहत सौंदड़ गांव के युवा सरपंच हर्ष मोदी ने भी अपने गांव में बंद पड़ा शंकर पट दोबारा शुरू किया। इस आयोजन को ग्रामीणों और पट प्रेमियों का जबरदस्त प्रतिसाद मिला। इस वर्ष गोंदिया, भंडारा और नागपुर जिलों के 102 बैल जोड़ियों के मालिकों ने अपनी बैल जोड़ियों को इस शंकर पट में उतारा। फाइनल मुकाबले में पहले स्थान पर आने वाली बैल जोड़ी को 51,000 रुपये, दूसरे स्थान पर आने वाली बैल जोड़ी को 41,000 रुपये और तीसरे स्थान पर आने वाली बैल जोड़ी को 31,000 रुपये नकद पुरस्कार से सम्मानित किया गया। इस अवसर पर गोंदिया जिला परिषद के अध्यक्ष लायक राम भेंडारकर ने भी उपस्थित होकर बैल जोड़ी मालिकों को शुभकामनाएं दी। काय सांगाल, 2 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। किती जोड्या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि कुठून जोड्यांच्या ठिकाणी समावेश होता आले? आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या राजा शंकरपट समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सौंदड या ग्राममध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन 2 दिवसीय करण्यात आला होता। आज या ठिकाणी या पटानिमित्त 102 जोडी मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोकांच्या आशीर्वाद आणि प्रेम या पट समितीला भेटत आहे। मागच्या किती वर्षापासून हा आयोजन करण्यात येत आहे? मागील आमच्या सौंदड गावामध्ये जेव्हापासून पटला सुरुवात झाली होती तेव्हापासून हा पट आमच्या कायमस्वरूपी तेली समाजाच्या वतीनं आणि परशुराम मामा चांदेवारच्या वतीनं या ठिकाणी सुरू होता। पण कोर्टाच्या माध्यमातून बंदी आल्यामुळे 20 वर्ष बंदी होता आणि जेव्हापासून मी सरपंच झालो, आदरणीय माजी खासदार सुनीलजी मेंढे यांच्या माध्यमातून संपूर्ण पटावर बंदी हटली आणि तेव्हापासून मागील 3 वर्षापासून सौंदड या ग्राममध्ये पटाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे। पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये रोख राशी होती, द्वितीय 41, तृतीय 31,000 असे 3,30,000 चे पारितोषिक पूर्णपणे आम्ही या ठिकाणी वितरित केलेली आहे। मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी शेतकऱ्यांचा राजा शंकरपट सौंदड समितीच्या वतीने या ठिकाणी शेतकरी बांधव व पट शौकीनांसाठी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी पटाचं आयोजन आहे। अत्यंत आणि अभिमानाची गोष्ट आहे। निश्चितपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये या पटाचं आयोजन मोठ्या पद्धतीने होत होतं, परंतु जवळपास 10 ते 15 वर्ष ही पटा बंद झाली आणि 3 वर्षाच्या आधीपासून या ठिकाणी सातत्यानं या पट समितीच्या वतीनं पटाचं आयोजन या ठिकाणी होतो आहे। आणि सौंदड ग्रामवासियांच्या वतीनं सोबतच सौंदडचे सरपंच सन्माननीय हर्ष कुमार मोदी यांच्या प्रामुख्याने उपस्थितीत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सौजन्याने एक पट समिती आयोजन करण्यात आली आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी पटाचं आयोजन होत आहे। आणि याच्यामध्ये निश्चितपणे समस्त ग्रामवासियांना आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनमानस पट बघण्यासाठी येतात। आणि आपण हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरी जोड्या असतात, परंतु आता यांत्रिक पद्धतीने शेती होत आणि आपल्या जोड्यांची संख्या कमी झाली होती, परंतु या माध्यमातून आपल्या जोड्यांची सुद्धा संख्या वाढत आहे। आणि निश्चितपणे याच्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी आणि शौकीनांसाठी या पटाचं आयोजन होत आहे। अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। सगळ्यांचं या ठिकाणी आनंदी जे आपण या ठिकाणी बराच फिरलो तर लोक आनंदी दिसत आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणून जो अतिक्रमण या ठिकाणी होतो आहे तो अतिक्रमणसुद्धा निश्चितपणे बंद झालेला आहे। एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे सौंदड गावामध्ये दिसतो आहे। इस शंकर पट में भाग लेने वाले प्रत्येक बैल जोड़ी मालिक को पट समिति की ओर से नकद राशि प्रदान की गई। कुल 3,30,000 रुपये का पुरस्कार वितरित किया गया। इस भव्य शंकर पट को देखने के लिए आसपास के ग्रामीणों और पट प्रेमियों की भारी भीड़ उमड़ी। सरपंच हर्ष मोदी ने आश्वासन दिया कि आगे भी हर वर्ष सौंदड़ गांव के पटांगण में भव्य शंकर पट का आयोजन किया जाएगा।